मनुस्मृती या ग्रंथाचा समावेश करण्याचा घाट भाजपा प्रणित सरकारने घातलेला आहे. शालेय शिक्षणामध्ये अशा पद्धतीनं माणसामध्ये भेद करणारा, चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणारा, जाती व्यवस्था अधिक भक्कम करणारा मनुस्मृती नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ला महाड या ठिकाणी झाला आणि तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान दिलं. त्या संविधानामध्ये जाती निर्मूलनाचा कार्यक्रम असेल, भेदाभेद असेल, या साऱ्या गोष्टींना संविधानानं नाकारलेला आहे. एकीकडे भाजपा असं म्हणते की आम्ही संविधानाचं रक्षण करू, संविधानाच्या रक्षणासाठीच आम्ही सत्तेत येत आहोत, हे अलीकडे ते म्हणायला लागलेले आहे. जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते असं म्हणत होते की आम्हाला या देशामध्ये भारतीय संविधान नष्ट करून मनुस्मृतीचं राज्य स्थापन करायचं आहे. त्यामुळं भाजपा हे निश्चितपणानं भारतीय जनतेला फसवत आहे, लोकांची दिशाभूल करत आहे, हे उघड झालेलं आहे. शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती नको म्हणून अलीकडच माननीय जितेंद्रजी आव्हाड, आमदार, माजी मंत्री यांनी मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमामध्ये मी म्हणेन की तांत्रिक चूक म्हणून म्हणेन किंवा अनावधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्यात आला. ही चूक आहे, परंतु त्याबद्दल माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. असं असताना केवळ राजकारण करण्यासाठी आणि शालेय शिक्षणामध्ये जी मनुस्मृती लागू करण्यात आलेली आहे तिच्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ज्या भाजपानं नेहमी संविधानाचा तिरस्कार केलेला आहे, त्यांच्या मातृ संघटना आरएसएसला तिरस्कार केलेला आहे, हे लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की कायद्यामध्ये वेनस्त्रिया नावाचं एक तत्व आहे. इंटेन्शन, हेतू काय होता? मला वाटते की जितेंद्र आव्हाडजींनी जे आंदोलन केलं त्याच्या मागचा हेतू हा होता की शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती लागू करू नये. ते आंदोलन करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला किंवा त्यांच्याकडे ज्या काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत किंवा अनावधानाने पोस्टर फाडले गेलेले आहे, तेव्हा त्यांनी जर माफी मागितली असेल तर ते प्रकरण मला वाटते बंद व्हायला पाहिजे. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की 1948 ला याच आरएसएसनं दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि फोटो जाळण्याचं काम केलं होतं. त्याबाबत आरएसएस आणि भाजपा काय उत्तर देणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्यात आला किंवा पुतळा जाळण्यात आला, तो जाळण्यामागं त्यांचा ठरलेला तो कृती कार्यक्रम होता. त्याबाबत भाजपा आणि आरएसएस काय स्पष्टीकरण देणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर अलीकडच्याच काही वर्षापूर्वी भारताचं संविधान जाळण्यात आलं. त्यावेळा मात्र भाजपाला त्याचा काही राग आलेला नाही, त्यावेळी मात्र भाजपाने कुठलेही आंदोलन केलेलं नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की भाजपा या देशामध्ये संविधान नष्ट करून मनुस्मृतीचं राज्य, जे राज्य माणसात भेद निर्माण करतं, जी मनुस्मृती
जातीभेदाचे नियम ठरवते, जी मनुस्मृती शिक्षणाचा, सत्तेचा आणि संपत्तीचा अधिकार नाकारते, आणि सर्वात महत्वाचं जी मनुस्मृती महिलांना दुय्यम ठरवते, महिलांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार देत नाही, अशी मनुस्मृती शाळेत शिक्षणात आणणं आणि शिक्षण मंत्री केसरकर यांनी तिचं भलावण करणं हे मला वाटते अत्यंत असंवैधानिक आहे. जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत संविधानाचे त्याचा अवमान करणार आहे, आणि त्यामुळे भाजपाच्या या कृतीचा आम्ही पूर्ण शब्दात निषेध करतो. मुद्दा असा आहे की भाजपाची नेहमीची पद्धती अशी राहिलेली आहे की मुख्य विषयापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या प्रति आंदोलन सुरू करायचं आणि मुख्य विषयाला बगल द्यायची, हे सातत्यानं सुरू आहे. परंतु सगळ्या जाती धर्मातले, सगळ्या प्रांताचे, भाषेचे लोक जे संविधानावर प्रेम करतात, जे माणुसकीवर प्रेम करतात, जे जातीभेद मानत नाही, जे धर्मभेद मानत नाही, असे सर्व लोक एकत्र येतील आणि भाजपाचा जो शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती लावण्याचा जो डाव आहे तो उद्ध्वस्त करतील. ते कुठल्याही प्रकारच्या भाजपाच्या भूलथापांना बळी पडणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की मनु हा सर्वात श्रेष्ठ संत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अलीकडेच मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी यांनी केलं होतं. त्या बाबतीमध्ये मात्र भाजपानं आपली काही भूमिका स्पष्ट केलेली नाही. आमच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या संत तुकोबारायांनी, तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी, नामदेवांनी, संत नामदेवांनी मानवतेचा विचार मांडला, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा विचार मांडला आणि माणसाला सुबुद्ध करण्याचं काम केलं, ते आमच्या दृष्टीनं अत्यंत थोर आहे. ज्यांनी वारकऱ्यांची अत्यंत सर्व जातीय अशी परंपरा सुरू केली, ते सर्वात थोर आहे. परंतु या बाबतीमध्ये भाजप काही म्हणायला तयार नाही. म्हणून या सर्व गोष्टींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोच. त्याचबरोबर मला अशी आशा आहे की काही बाजारू विचारवंत ज्याच्यात अमोल मिटकरी असतील, हे एकेकाळी मोठमोठे मनुस्मृतीचे श्लोक सांगून ते कसे मानवता विरोधी आहेत हे सांगणारे विचारवंत म्हणून ते पुढे आले आणि आता ते सत्तेचे भाट झालेले आहेत. असे बाजारू विचारवंत देखील जितेंद्र आव्हाडांवर टीका करतायत, याचा आम्हाला अत्यंत खेद वाटतो. मला असं वाटतं की आताच्या घडीला हे असे बाजारू विचारवंत पुढे येतील आणि जे आरएसएस ला अभिप्रेत आहे, जे भाजपाला अभिप्रेत आहे, त्याच्यासाठी ते वेगवेगळी माणसामध्ये संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करतील. त्याचाही आम्ही निषेध करत आहोत. आणि आम्हाला अशी आशा आहे की फुले आंबेडकरी शाहू विचारांवर जितेंद्र आव्हाडांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे आणि ते सर्वज्ञ आहे. त्यामुळं कितीतरी बहुजन समाजाला भडकवण्याचा प्रयत्न भाजपा आणि आरएसएस ने केला तरी आरएसएसचा आणि भाजपाचा डाव ही जनता ओळखून आहे. ज्या पद्धतीचा राज्यकारभार त्यांनी या देशात सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केलेलं आहे, त्यांच्या या भूलथापांना आणि त्यांच्या या मायाजाळात कोणी सापडणार नाही. आंबेडकरी जनता सुज्ञ आहे, आंबेडकरी तरुण सुज्ञ आहे आणि त्यामुळे फुलेशाहू आंबेडकरांवर विचार करणारे, प्रेम करणारे, संविधानाचा पुरस्कार करणारे लोक भाजपाच्या बरोबर जाणार नाहीत. उलट मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एकीकडे आम्ही हा देश आणि माननीय मोदीजी हे विश्वगुरु झालेले आहे, अशा पद्धतीचा जो प्रोपगंडा आरएसएस आणि भाजपा करते आहे. आपण जगाच्या इतिहासामध्ये असं कधी बघितलं नसेल की विज्ञानाची कास सोडणारं शिक्षण, आधुनिकतेची कास सोडणारं शिक्षण हे दूर करायचं आणि माणसात भेद करणारे, धर्माचा स्तंभ माजवणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांना द्यायचं. आज आपण जगाच्या पाठीवर बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की काल परवा आपण बघितलं असेल की जपानमध्ये रोबोट बनवण्यात आलेला आहे.
चीनमध्ये रोबोट बनवण्यात आलेले आहेत, म्हणजे माणसाची कामं तंत्रज्ञान करायला लागलेलं आहे. अशा काळामध्ये भाजपा पुन्हा आणि शालेय शिक्षण मंडळ अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली लागू करून इथल्या तरुणांना, इथल्या पुढच्या भविष्याच्या पिढीला पुन्हा एखादा 16व्या आणि 15व्या शतकाकडे घेऊन जायला निघालेला आहे. त्यामुळे मला याची खात्री आहे की भारतीय जनता, भारतीय युवक या सगळ्या षडयंत्राला बळी पडणार नाही, भाजपाचा विरोध करेल आणि शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती लागू होणार देणार नाही. आणि याच्यासाठी संविधानिक पद्धतीनं आम्ही आंदोलन करत राहू हे सांगण्यासाठी. आणि जितेंद्र आव्हाडांनी जी काही तांत्रिक आणि अनावधानानं झालेली चूक आहे, ती चूक मला वाटते दुर्लक्षित करून त्यांचा हेतू काय होता तो लक्षात घ्यावा आणि त्यांना पाठिंबा द्यावा. याच्यासाठी आजची परिषद होती आणि यासाठी आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. करणं हे राजकीय दृष्ट्या देखील शक्य नाही आणि सामाजिक दृष्ट्या देखील शक्य नाही, कारण या देशातली जनता ही शून्य झालेली आहे. त्यांचा ओढा आधुनिक शिक्षणाकडे आहे. त्यांना अत्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जगाच्या स्पर्धेत टिकणारे शिक्षण आपल्या मुलाबाळांसाठी हवं आहे. त्यामुळे त्याच्यापासून त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपानं हे मनुस्मृतीच्या नावाखाली बाबासाहेबांचा फोटो काढला म्हणून एक प्रति आंदोलन सुरू केलेलं आहे. परंतु ते त्याच्यात मोठं अपयशी ठरतील, कारण भारतातली जनता शून्य आहे. कोश्यारींनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा अपमान केला, त्यावेळी भाजपाने कुठली भूमिका घेतलेली नाही. चंद्रकांत पाटलांनी अपमान केलेला आहे, त्याच्याबद्दल कोणी भूमिका घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही बोललं गेलं त्या बाबतीत भाजपाने त्याच्या बाबतीत कोणी भूमिका घेतलेली नाही. ते या ठिकाणी महापुरुषांचे जेव्हा जेव्हा भाजपाच्या जवळच्या लोकांनी आरएसएसच्या संघटनेने अपमान केलेला आहे, तेव्हा मात्र भाजपाने कुठली भूमिका घेतलेली नाही. हा भाजपा